त्यासाठी फाईट मॅच आहे. पहिलाच बॉल नो बॉल आणि गॅप मध्ये खेळत असताना नाजुका यांच्या बॅट मधून रन मिळतील 4. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. 4 से करेंगे सबका स्वागत. टायमिंग चांगलं केलं गेलं. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सुरुवात चांगली केली आहे. नो बॉल होता. नाजुका जबरदस्त बॅटर आहेत. या बॉलवर पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना पुन्हा एकदा मिसफील्ड. पुन्हा एकदा रन मिळतील तिकडे 4. बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री. मध्ये जाणार आहे. एका साइडला ओमकार मालाड, त्यांच्या विरुद्ध टीम युआ रेम्बो. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं ऐश्वर्या यांच्या माध्यमातून चुकी होतीये. बॉलिंग प्रॉपर परत मिसफील्ड पाहिली गेली. या बॉल देखील गॅप मध्ये खेळल्या गेल्यात. खेळाडू आहेत तिकडे, स्ट्राईक एंडला थ्रो करतील. 1 रन तिकडे मिळेल. धावफलक जर पाहिलं तर सिंगलने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू आहे. आता रियान महिलांसाठी देखील आपण पाहिलं तर प्रथम क्रमांक 33,333 आकर्षक चषक आहे. द्वितीय क्रमांक 22,222. महिलांसाठी देखील एक चांगला प्लॅटफॉर्म. मंगेश नारकर मित्र मंडळ आयोजित वाय चषक सेमीफायनल. या बॉलवर जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. ऐश्वर्या यांच्या माध्यमातून येईल तिकडे डॉट बॉल. सुरुवात चांगली केली ऐश्वर्याने, पण तेवढीच चांगली सुरुवात टीम युवा रेम्बो टीमने पण केली. या बॉलवर फुल टॉस बॉल समोर. सिंगल रन मिळेल. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचा आहे ग्राउंड वरती. जे कोणी मॅच बघायला आलेत आमचे मित्र, बाईक हँडल लॉक या बॉलवर थांबून खेळले गेलेत. नाजुका यांच्या बॅटमधून आता येतोय चौकार. रन मिळतील 4. किरण सर तिकडे आपले ते चेअर्स आपण आतमध्ये घ्या. किरण सर, हा चेअर्स तिकडे आतमध्ये घ्या. महिलांनी आतमध्ये बसा प्लीज. चला मॅच चालू करायची आहे. बॉलिंगसाठी जयश्री येतात. 14 रन झालेत पहिल्याच ओव्हरमध्ये. अक्षरशः तुटून पडल्या. जबरदस्त बॅटिंग केली नक्कीच नाजुका. वेल प्लेड. खूप चांगल्या अंदाजामध्ये कामगिरी केली पहिल्या ओव्हरमध्ये. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन्स मात्र पुन्हा एकदा तिकडे सिंगल डबलने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू आहे. महत्वाची मॅच असणार आहे. दोन्ही टीम्स फाईट करतात फायनल मध्ये जाण्यासाठी. टीम ओमकार मालाड
त्यांच्या विरुद्ध टीम युवा रेम्बो. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण खुल्या गटातील टॉस करणार आहोत. टीम साईबा वसई विरारची एक जबरदस्त स्टारकास्ट पाहायला मिळेल त्यांच्या विरुद्ध RM रेम्बो. जबरदस्त मॅच यानंतर देखील पाहायला मिळेल. या बॉलवर फुल टॉस बॉल थोडा मिस झाला तिकडे. फिल्डिंग देखील थोडी डगमगताना पाहिली गेली बट रन मिळणार नाही. येईल डॉट बॉल. ओमकार मालाड संघ देखील कमबॅक करतोय. गुड बॉलिंग जयश्री. चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला. गॅप मध्ये स्ट्रोक खेळत असताना एक सिंगल रन मिळते. वेल बॅटिंग नाजुका. रन्स करणं गरजेचं असणार आहे त्यांना देखील माहिती आहे. महिलांच्या गटातील आपण पाहतो शेवटची मॅच. यानंतर पुरुष गटाला आपण पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत. त्यांच्या देखील 3 मॅचचं शेड्यूल आहे. या बॉलवर जबरदस्त वेगाने पिचिंग करत असताना जयश्री यांच्या माध्यमातून लगातारची डॉट बॉल. जबरदस्त पिचिंग करत असताना आतापर्यंत 2 रन खर्च केले गेलेत. फक्त आणि फक्त 2 रन. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. काय बॉलिंग केली गेली जयश्री. फक्त आणि फक्त 2 रन खर्च करत असताना इकॉनॉमी बॉलिंग केली आहे. गुड बॉलिंग. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. फक्त आणि फक्त रन झालेत 16 रन. पहिल्या ओव्हरमध्ये एक जबरदस्त बॅटिंग केली होती पण त्यानंतर ग्राफ शांत आलाय. बॉलिंगसाठी येत आहेत रिया. ह्याच परिसरातील खेळाडू आहेत. पहिला बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल थोडा आतमध्ये येईल. डबलचा कॉल होईल का. नाजुकाने कॉल दिला डबलचा आणि बघता बघता 2 रन मात्र तिकडे कंप्लीट होत आहेत. सुरेख असं रनिंग बिटवीन द विकेट. 18 धावा होते धाव फलकावरती. जबरदस्त मॅच आजच्या दिवसातील. ही देखील एक मॅच रंगतदार होईल का. सेमी फायनल कोण जिंकेल. टीम ओमकार मालाड जिंकेल की टीम युवा रेम्बो. या बॉलवर वेगात टाकला होता बॉल. रियाने पण कमबॅक केलं. महत्वाची मॅच आहे. तिसरी ओव्हर देखील शांत येताना पाहायला मिळते. गुड बॉलिंग. ओमकार मालाड संघ खूप चांगली कामगिरी करतोय. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. स्ट्राईक एंडला बॅटर रियान. रन्स करणं गरजेचं आहे. 30-35 पर्यंत स्कोर कार्ड घेऊन जाणं गरजेचं आहे. नो बॉल आणि या बॉलवर कॅच ड्रॉप होतीये. डबलचा कॉल होईल. तिकडे मात्र सिंगल रन मिळेल. नो बॉल. चुकीला माफी नाहीये. सगळे आमच्या परिसरातील देखील महिला भगिनी मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत. की एवढे वर्ष फक्त पुरुषांच्या जिकडे क्रिकेट स्पर्धा होत आहेत बट मंगेश नारकर मित्रमंडळाने मागील 4 वर्ष महिलांसाठी पण आयोजन केलं. म्हणजे आमच्या कॉलनीला पण बरं वाटलं की इकडे महिलांचं पण क्रिकेट व्हायला लागलंय. त्यात आमचे अमयजी घोले साहेब एक युवा नगरसेवक मुंबई महानगरपालिकेचे आणि महाराष्ट्र राज्याचे युवा सेना सरचिटणीस. घोले परिवारासह या क्रीडा स्पर्धेसाठी एक वेगळं नातं राहिले गेले कित्येक वर्ष. या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. उद्या ओव्हर 40चं देखील इकडे ओपनिंग सेरेमनी असणार आहे. जबरदस्त बॉलिंग केली रियाने. गुड बॉलिंग. संदीप कवळे आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार मंगेश नारकर मित्रमंडळ. या बॉलवर देखील फ्लिक केलं गेलंय. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल. 1 रन मिळेल तिकडे. टुर्नामेंट करणं सोपी गोष्ट नाहीये. सर्वांची मदत, सर्वांची मॅन पॉवर. तुम्हाला सर्व बॅनर बनवण्यापासून, बॅनर लावण्यापासून, ग्राउंड बनवण्यापासून, टीम बनवण्यापासून, लॉट्स करण्यापासून खूप मोठी गोष्ट आहे.
वाय चषक 15 वर्षाचं झालंय, बट त्यामागे मेहनत आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे. या बॉलवर हवेत खेळले गेलेत, गॅप मध्ये बॉल ड्राईव्ह होईल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 26 रन झालेत. शेवटचे 6 बॉल खूप महत्वाचे असणार आहेत. ब्युटी कॅमने देखील आपण हा व्ह्यू पाहू शकतो या ग्राउंडचा. प्रो लिंकची संपूर्ण टीम. सव्वीस रन झालेत, बट एक बेनिफिट आहे टीम UR रेम्बो संघाकडे की त्यांच्याकडे विकेट आहेत. विकेट त्यांच्या हातामध्ये आहेत. रन्स करावे लागतील. 12 बॉल 22 नाजुका बॅटिंग करतायत. रियानने देखील 6 बॉल 3 रन्स. आता मात्र बॅटिंग करावी लागेल रियानला देखील. 26 बॉलिंगसाठी अफरीन येतात. पॉवर प्लेची ओव्हर आहे. या बॉलवर टायमिंग चांगलं केलं गेलं रियानने. जबरदस्त फिल्डिंग तिकडे. सौंदर्याने एक जबरदस्त फिल्डिंग केली. वेल स्टॉप. या बॉल देखील फुल टॉस बॉल आणि नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आउट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल रियानला. मात्र इकडे विकेट गेली आहे. प्रियंका येतात. मागील मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती प्रियंकाने. प्रियंका गोलीपकर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. फिनिशिंग टच द्यावं लागेल. अफरीनचं सेलिब्रेशन. एक रनआउट आली, महत्वाची विकेट. परंतु अजूनही रन्स इकडे आता करणं गरजेचं आहे, कारण की ओमकार मला टीमची पण बॅटिंग लाईनअप चांगली आहे. 28 रन झालेत. 1 विकेट गेलेत. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आपल्या समवेत आज वेळात वेळ काढून आज मान्यवर देखील आपल्यासोबत उपस्थित राहिले गेलेत. ओके, मुंबई बँकचे आपण पाहिलं तर AGM आमचे प्रसन्न कोराळे साहेब, आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. मुंबई बँक प्रसन्न सर, आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. आज आपण या क्रीडा स्पर्धेसाठी दाखल झालात. आज AGM म्हणून मोठी कामगिरी करतात. त्यानंतर फायनान्स, RTGS, अकाउंट्स, बॅलन्स शीटचे अनालिसिस जे त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आमचे प्रसन्न कोराळे साहेबांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर अमरीशजी ठाकूर या क्रीडा स्पर्धेचे एक प्रमुख आयोजक म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं गेलं. अमरीश ठाकूर, त्यांचा देखील सपोर्ट या क्रीडा स्पर्धेला राहिला गेलाय. या बॉलवर कव्हरला खेळले गेलेत आणि रन मिळतील 4. तेहतीस रन झाले. फलकावर एक जबरदस्त बॅटिंग करत असताना टीम UR रेम्बो. फिनिशिंग टचची गरज आहे. 2 चेंडू शिल्लक आहे शेवटचे. स्ट्राईक एंडला प्रियंका. या बॉल हा ट्रॅकर बॉल. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. मिस फील्ड. प्रियंका कॉल देईल का डबलचा? बट नाही, कारण की नाजुका पण एक जबरदस्त बॅटिंग करतीये. मुंबई, पालघर, नवी मुंबई विविध भागातून महिला देखील इकडे आल्यात या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. मुंबई आणि महाराष्ट्रातली एक नामवंत क्रीडा स्पर्धा. मंगेश नारकर मित्रमंडळ, सहकार नगर, वडाळा. 34 रन झालेत. 1 to go. शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या इनिंगचा. या बॉलवर फ्लिक केला गेला. 1 रन तर कंप्लीट होईल. तिकडे डबलचा कॉल दिला जाईल का? नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केलाय. गुड थ्रो. स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि बॅटरला मात्र बाहेर जावं लागेल. 36 टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम ओमकार मालाड. साईबा वसई विरार कॅप्टन. आपण टॉससाठी आणि त्यांच्या विरुद्ध RM रेम्बो याच परिसरातील एक जबरदस्त संघ
साईबा वसई विरार कॅप्टन आपण टॉससाठी या, थोडं लवकर यायचंय. साईबा वसई विरार आणि त्यांच्या विरुद्ध RM रेम्बो. प्रज्ञेश शिंदे एका साईडला साईबा वसई विरारचे एक जबरदस्त स्टारकास्ट. ही मॅच देखील एक महत्वाची असणार आहे यानंतर. बट टॉस जिंकून निर्णय काय आणि क्रीडा स्पर्धा तुमच्याविषयी काय आहे? आम्ही बॅटिंग करणार आहे आणि क्रीडा स्पर्धा खूपच सुंदर आयोजित केलेली असते दरवर्षी. आणि स्पेशल या ग्राउंडवर खेळत असताना बॅटिंग करत असताना किती रन्स करण्याचा प्रयत्न करेल? नाईट्स आहे, ड्यू फॅक्टर आहे. 45+ नक्कीच करायचा प्रयत्न करेन. खूप साऱ्या शुभेच्छा. प्रज्ञेश शिंदे आपल्या समोर होते. वसई साईबा खूप त्या परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेटला खूप चांगला क्रेज आहे. वसई विरार कशा प्रकारे या क्रीडा स्पर्धेकडे बघताय? वायखट्टा खूप चांगली स्पर्धा आहे. यावर्षी आमचा 3रा वर्ष आहे. यावर्षी आम्ही नक्की पहिली मॅच तरी जिंकायचा प्रयत्न करू, कारण की आमची साईड पण चांगली आहे. समोरचा चांगला संघ असला तरी आम्ही 40च्या थांबायचा प्रयत्न. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा साईबा वसई विरार आणि त्यांच्या विरुद्ध RM रेम्बो. वर या दुसऱ्या डावाकडे बॉलिंगसाठी रोशनी येत आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर ऐश्वर्य आणि त्या सोबतीला रिया. जबरदस्त मॅच आहे. 24 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. पहिला बॉल नो बॉल. नो बॉल पाहिला गेला. पहिल्या बॉलवर कुठे ना कुठेतरी चुकी होताना पाहिली गेली आहे. या बॉल देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेलाय. थोडा बॉल बाउन्स झाला. बॉल जाईल. काय फिल्डिंग केली गेली. जबरदस्त फिल्डिंग. सुनीता याने एक जबरदस्त फिल्डिंग केली गेली आहे. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा मात्र तिकडे डॉट बॉल येतोय. मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल टीम युवा रेम्बो. 1 रन झाले. स्ट्राईक एंडला ऐश्वर्या आहेत. या बॉल देखील ड्राईव्ह केला गेलाय. खेळाडू आहेत तिकडे मागे डीप मध्ये नाजुका. हॅलो. 2 रन झाले फलकावरती. मॅच आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी रंगताना पाहायला मिळतीये. स्ट्राईक एंडला रिये आहेत. याच परिसरातील खेळाडू एक जबरदस्त बॅटर आहेत. बॉलिंगसाठी रोशनी. सेमीफायनलची मॅच आहे. कोणता संघ जाईल फायनल मध्ये? टीम युवा रेम्बो जाईल की ओमकार मालाड? या बॉलवर नो बॉल. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल मात्र दणदण करत जाईल. सीमा रेषेच्या बाहेर. रन मिळतील 4. जबरदस्त बॅटिंग करते इकडे मात्र रिया. सुरुवात चांगली केली आहे बट त्या फ्लो मध्ये बॅटिंग करावी लागेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 6 रन झालेत. 30 धावांची गरज आहे अजून मॅचला जिंकण्याकरिता. रिया इस बार जबरदस्त टाइमिंग करते हुए रिया. आर फॉर रिया और आर फॉर रन. जबरदस्त टाइमिंग करत असताना या मॅच मध्ये रियाने देखील मात्र इकडे अफलातून स्टार्ट दिली आहे. स्कोर कार्ड मात्र 4 ने पुढे जाईल. 10 रन झाले धावफलकावर. अजूनही 26 धावांची गरज आहे. वेल बॅटिंग रिया. भन्नाट फॉर्म मध्ये बॅटिंग करते. याच परिसरातील खेळाडू आहेत आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना अनुभव आहे. प्रॉपर स्टान्स आहे. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. बॅट पकडण्याची एक जबरदस्त स्टाईल आहे.
या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. टीम मध्ये आहेत फिल्डर. बॅटरच्या बॅट पकडण्याच्या स्टान्सवरूनच म्हणजे त्यांचं शिक्षण क्रिकेट विषयी जे आहे खूप महत्वाचं आहे. 25 धावांची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर देखील एज घेतली गेली आहे. तिकडे मात्र सिंगल रन मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि रन झालेत 12 रन झालेत. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 18 बॉल 24. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर श्वेता राठोड येत आहेत. जबरदस्त ओव्हर करावी लागेल. 18 चेंडू आणि मॅचला जिंकण्याकरिता 24 धावांची गरज आहे. पहिल्याच बॉलवरती बॉल जाईल. आपण पाहिलं तर सीमा रेषेच्या बाहेर. रन मिळतील 4. खूप चांगलं फुटवर्क पाहिलं गेलं ऐश्वर्या यांच्या माध्यमातून आणि या मॅचला जवळपास आता क्लोज आणले टीम ओंकार मालाड. इकडे देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेलाय. थोडी मिसफील्ड आणि उपरवाला जबी देताय चप्पल फाड के देताय. रन्स पुन्हा एकदा 4 ने पुढे झाला आणि धावफलक जाऊन पोहोचेल. 20 धावा झाले धावफलकावर आणि आता फक्त आणि फक्त 16 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 16 धावांची गरज. ऐश्वर्या आणि रियाने एक जबरदस्त बॅटिंग केली आहे. या बॉलवर बॅटरला मात्र बाहेर जावं लागेल. जबरदस्त कलेक्ट केला पहिला बॉल प्रियंकाने. क्विक स्टंपिंग पाहिली गेली. बॅटर आउट. बट वेल प्लेड ऐश्वर्या. जबरदस्त स्टार्ट केली आपल्या टीमसाठी. खूप चांगली कामगिरी केली. बॅटर नेम सौंदर्या. 16 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 20 धावा झाल्यात. विकेट गेले तर मॅच मध्ये टीम युवा रेनबो संघ पण येऊ शकतो. स्ट्राईक इन लेफ्टी बॅटर येत आहेत सौंदर्या. या बॉलवर बॅटर आउट. बॅक टू बॅक दुसरी विकेट. कहाणी में ट्विस्ट. मॅच अजूनही संपली नाही. दोन्ही टीमकडे मॅच आता बॅलन्स आहे. श्वेतानी जबरदस्त बॉलिंग केली. विकेट गेल्यानंतर कॉन्फिडन्स ते बॉलिंग करतायत. बॅटिंग साठी अफरीन येत आहेत. सोळा धावांची गरज आहे मॅचला अजूनही जिंकण्याकरिता. यावर देखील हलक्यात ढकलला गेले. फक्त अफरीनने तिकडे सिंगल रन मिळेल इझिली. सेन्सिबल इनिंग खेळावी लागेल कारण की मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे. वन टू गो. 21 धावा झाले धावफलकावरती. 15 धावांची गरज आहे. परंतु त्याच्यामध्ये एक पॉवर प्लेची ओव्हर आहे. त्यामुळे एक ओंकार मालाड संघाकडे तो बेनिफिट आहे.
नो बॉल समोर खेळले गेले. रियाच्या बॅट मधून पुन्हा एकदा येतोय चौकार. नो बॉल आणि चौकार येतोय. ओके चेक केलं जाईल ते. हॅलो नो बॉल आहे. ट्वेंटी 11 धावांची गरज आहे फक्त आणि फक्त मॅचला जिंकण्याकरिता. टीम ओमकार मालाड. काल यशवीर संघ फायनल मध्ये गेला. आता ओमकार मालाड संघासोबत कोण खेळेल. काल यशवीर संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळले गेले डीप मध्ये पण जबरदस्त फिल्डिंग तिकडे. रियान तिकडे होते. क्रिकेटमध्ये फुटबॉल स्टाईलने मात्र त्यांनी बॉल अडवला. त्यामुळे महिला चालक असतात कधी काही करू शकतात. हा 26 10 रनची गरज आहे. बारा बॉल मध्ये 10 रन्स करायचे आहेत. बॉलिंग साठी सुप्रिया येत आहेत. एका दुसरी ओव्हर जर सेफ आली तर टीम मॅच मध्ये येऊ शकते. यू आर रेम्बो. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर रिया आणि बॉलिंग साठी सुप्रिया. या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेलेत. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलंय. मॅच मध्ये आता फक्त आणि फक्त जर विकेट काढले तर टीम मॅच मध्ये येऊ शकते. टीम युवा रेम्बो. 28 रन झाले. स्ट्राईक एंडला रिया. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. रन्स मात्र पुन्हा एकदा सिंगल मिळेल. रियाचं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळत आहे. तिला माहिती आहे की मॅच मध्ये आपण आलोय. आता फक्त सिंगलनी देखील मॅच आपण इझिली जिंकू शकतो. वेल बॅटिंग रिया आणि त्याच्या सोबतीला आता मात्र अफरीन. या बॉलवर देखील आपण पाहिलं तिकडे सिंगल रन मिळेल. धावफलक पुन्हा एकदा एकने पुढे जाईल. 30 रन झाले. 6 धावांची गरज आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 30 रन झाले. त्यांनी आता मॅचला जिंकण्याकरिता 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. पॉवर प्लेची ओव्हर आहे. 6 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. शेवटची ओव्हर घेऊन बॉलिंग येत आहेत दर्शना. बॉलिंगसाठी दर्शना येतात. खूप महत्वाचे बॉल्स असतात कारण की विकेट गेले तर मॅच मध्ये येऊ शकते. पहिल्याच बॉलवरती मात्र इकडे कानी में ट्विस्ट येईल. रनआउटची विकेट परंतु थर्ड अंपायर आहे. चेक केलं जाईल. अफरीन तर स्वतःहून बाहेर चालले तरी पण आपण चेक करूयात. तिला एक 80% माहिती की मी आउट आहे. बट
बॅटर आउट, बाहेर जावं लागेल इकडे अफरीनला. आता मॅच जिंकण्याकरिता अजूनही मॅच संपलेली नाहीये. 5 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. 5 बॉल 6 आणि कोण जिंकणार पहा. मॅच आली आहे 5 बॉल 6. जर सामना ओमकार मलाड संघाने जिंकला तर उदयन पुजारी यांच्याकडून देखील त्यांना 1001 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. बॅटर नेम नॉन स्ट्राइक एंड. जयश्री. लेट्स प्ले. 5 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. मित्रांनो मॅच आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात. सेमीफायनलची मॅच आहे. 5 बॉल 6. या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि कहाणी में ट्विस्ट. येते विकेट, सेलिब्रेशन आणि महत्वाची विकेट. खूप चांगली कॅच पकडली तिकडे सुप्रिया. जबरदस्त सेलिब्रेशन, पैसा वसूल मॅच पाहायला मिळतीये. भव्य दिव्य असं आयोजन आणि पाहू शकतो ही कॅच सुप्रियाने एक जबरदस्त कॅच तिकडे पकडली आणि त्यानंतर सेलिब्रेशन आणि त्यानंतर अगदी हे दोघींचं सेलिब्रेशन वेगळ्या स्टाईलने. सो बॅटर नेम कोमल. सेलिब्रेशन देखील पाहिलं गेलंय. मॅच आता फसताना पाहायला मिळते. सेमीफायनलची मॅच कोण जिंकेल. रिया तर माघारी परतली आहे. नवीन बॅटर सोनम कोमल येत आहेत. 4 बॉल मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 6 धावांची गरज आहे. 4 बॉल 6. बॉलिंग साठी दर्शना. जबरदस्त बॉलिंग केली आहे. 4 चेंडू 6 धावांची गरज आहे. या बॉलवर जागा निर्माण करून खेळण्याचा प्रयत्न होता पण तेवढीच चांगली फिल्डिंग तिकडे. वेल स्टॉप. प्रेरणा तिकडे होत्या. परफेक्ट प्रेरणा आणि परफेक्ट फिल्डिंग प्रेरणाची. क्या बात आहे. सेलिब्रेशन पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. सेमीफायनलची मॅच. महिला गटात देखील मॅचेस चुरशीच्या होत आहेत आणि काल देखील आपण अशा मॅचेस पाहिल्या गेल्या. 3 बॉल 5. कोण जिंकेल. वडाळकर. मॅच आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. 3 बॉल 5. या बॉलवर डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला नॉन स्ट्राइक एंडला आणि तिकडे धक 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 मॅच होताना पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. सर्वांना वाटलं की ओमकार मलाड संघ एकतर्फी सामना जिंकते बट टीम युवा रेम्बो पण मॅच सोडत नाहीये. युवाचे पाठीराखे आहेत का युवाकर. जबरदस्त मॅच आहे. हा युवा टीमचे देखील पाठीराखे आहेत. टीम युवा रेम्बो. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. सुपर ओव्हर पाहायला मिळेल का. 2 बॉल 4. जबरदस्त मॅच महिलांची देखील रंगताना पाहायला मिळतीये. या बॉलवर हवेत केले गेलेत आणि बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. ओमकार मालाड संघ जातोय मेगा फायनल मध्ये. काय सामना रंगला गेलाय. कोमलने टायमिंगला चौकार लगावलाय आणि हार्ड लक टीम युवा रेम्बो. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली परंतु मॅच आवडली तर दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त मॅच. हार्ड लक टीम युवा रेम्बो. आणि मात्र बाजी मारली. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये देखील या क्रीडा स्पर्धेला आपण पाहायला मिळतीये. मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य असं आयोजन आणि